नमस्कार. तर आज आम्ही जाणार आहोत देहूला. तर त्यासाठी जाण्याची आमची तयारी चाललेली आहे. ही बघा श्रद्धासुद्धा स्वेटर घेऊन आलेली आहे. आता गाडीवरून आम्ही निघालो देहूला. देहू तसं आमच्यापासून बरंचसं लांब आहे, पण हे म्हणाले बरेच दिवस झालं आपण तिकडे गेलेलो नाही आहे, तर जाऊन येऊया. हे बघा आता या ठिकाणी आम्ही मधला प्रवास करत करत देहूच्या मंदिराजवळ आलेलो आहोत. इथेची कमान आहे. देहू गावामध्ये आलेलो आहोत. ही देहू गावची जी कमान आहे तिथून आत गेल्यानंतर तिथला हा एरिया आहे. आता इथे मी तुम्हाला मंदिर दाखवते. इथे सुरुवातीला काळभैरवाचं मंदिर आहे. हे बघा, आणि त्याच्या साईडलाच हे महाद्वार आहे, जिथे की संत तुकाराम महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे. या ठिकाणी आम्ही गेलो. एक सुंदर आणि भव्य असं मंदिर आहे बघा. वरती गरुडावरती बसलेले तुकाराम महाराज दिसत आहेत. मोठं असं गरुड आहे. इथून चप्पल स्टँडच्या इथे चप्पल काढून आम्ही मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला. मंदिरातल्या आतल्या भागात बरेच जण फोटो वगैरे काढत होते. आम्ही सुद्धा व्हिडिओ वगैरे काढला. खूप आतमध्ये काढलेला नाही आहे, फक्त बाहेरूनच काढला. तर या पद्धतीचा हा मंदिराचा आवार आहे, मंदिराचा परिसर आहे. हे मेन तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. पूर्ण काळ्या दगडामध्ये बांधलेलं हे मंदिर आहे. आणि हे साईडला जे दिसत आहे ते विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. त्या मंदिरातील मूर्तीचं काम थोडंसं चाललेलं होतं, त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. मंदिराच्या गाभाऱ्यातलं आतली मूर्ती झाकून ठेवलेली होती, त्यामुळे आत जाऊन इथूनच दर्शन घेतलं. लाईनमधून गेलो होतो. हे बघा, बाहेरून या पद्धतीचं पूर्णपणे दगडी असं बांधकाम आहे. खूप सुंदर असं हे मंदिर आहे. या ठिकाणी मोठं पिंपळाचं झाड देखील आहे. या ठिकाणी आम्ही थोडेसे फोटो घेतले. इथला परिसर खरंच खूपच सुंदर असा होता आणि मनाला एकदम शांती देणारा असा इथला परिसर होता. या साईडला सुद्धा एक मंदिर आहे. मागच्या साईडने शंकराचं मंदिर असल्यासारखं थोडीशी पिंड वगैरे आहे. आता इथून आम्ही निघालो तुकाराम महाराजांच्या राहत्या घराकडे. श्रद्धा पण हे मंदिर बघून खूपच खुश होती. तिलासुद्धा हे खूप आवडलं. असं कोणत्या तरी ठिकाणी आम्ही देवाच्या ठिकाणी वगैरे व्हिजिट करायला गेलो की तिथल्या आजूबाजूचा परिसर थोडासा बघून घेतो. या ठिकाणी नदी होती. या नदीमध्ये सुद्धा आम्ही थोडेसे पाय धुवून येऊ असा विचार केला. तर या ठिकाणी बघा ही नदी आहे. आता आम्ही निघालो आहे नदीच्या साईडला. या साईडला नदी कशी आहे दिसते ते बघूया आपण आता. या साईडला बऱ्याचशा लेडीज थोडंसं कपडे धुवत वगैरे बसलेल्या होत्या आणि खालच्या पायरीपर्यंत आम्ही गेलो नव्हतो. ज्या पायरीला पाण्याचा टच झालेला होता त्या ठिकाणी पूर्णपणे शेवाळ लागलेलं होतं. त्यामुळे मी सुरुवातीला माझे पाय बुडवून बघितले. एकच पाय बुडवून बघितला, पण मला घसरल्यासारखं वाटलं, त्यामुळे मी परत आत गेले नाही आणि श्रद्धालासुद्धा घेऊन गेले नाही. या ठिकाणी बऱ्याचशा लेडीज कपडे धुवत होत्या. पाण्यामध्ये थोडेसे पाय बुडवून आम्ही पुन्हा निघालो. या ठिकाणी आम्हाला समजलं की इथे जवळच तुकाराम महाराजांचं राहतं घर आहे. हे बघा, या ठिकाणी तुकाराम महाराजांचं राहतं घर आहे, जे त्या काळातसुद्धा होतं आणि ते आत्तापर्यंत असंच आलेलं आहे. हे जन्मस्थान म्हटलं जातं. हे तुकाराम महाराजांचं घर आहे. आत गेल्या गेल्या लगेचच समोर जे दिसत आहे तिथे व्हिडिओ काढायला किंवा फोटो काढायला मनाई होती. त्यामुळे आम्ही त्याच्या पलीकडच्या साईडला ज्या ठिकाणी त्यांचं राहतं घर होतं तिथला एक छानसा व्हिडिओ घेतला. आतला व्हिडिओ काढण्यास परमिशन नव्हती, त्यामुळे बाहेरूनच हा व्हिडिओ काढला. त्यांचं हे राहतं घर होतं. जिजाबाई आणि तुकाराम महाराज यांचं हे राहते घर आहे. त्या काळातलं हे घर जनाबाई म्हणजे घर आहे. खाली ग्राउंड फ्लोअर आणि वरती फर्स्ट फ्लोअर असं हे घर आहे.
आणि मधून हे असं थोडंसं बोळ जातं आहे. आणि हे त्यांचे 10वे वंशज आहेत ना, त्या आम्हाला त्याबद्दल काही काही माहिती सांगत होत्या. गमनेपाशी खाली गेले की वैकुंठ गमने, तिथून पुढे गाथा मंदिर आहे, तिथं गाथा बुडवलेलं हां हां हां. तिथं गाथा बुडवलेलं आहे त्यांनी. आणि ते मग अशी काय म्हटलं जिजाबाई भाकरी घेऊन जायच्या त्या. हां, आणि कुठं बसले होते? तपश्याला बसायचे अभंग त्यांनी ते डोंगरावरती. एकांत बसायचं भजन करीत. हां, मग ते डोंगराच्या जमिनीला काम लावायच्या त्या. हां हा त्याचा भजनाचा आवाज. जमिनीतनं त्यांना आवाज यायचा. कुठल्या दिशेला गेलेत, भामचंद्रावर गेलेत का, भंडारा डोंगरावर गेलेत का, घोरड डोंगरावर गेलेत. मग त्या दिशेने आवाज यायचा त्यांना. भंडारा डोंगर समोर आहे. म्हणजे आवाज कसला यायचा? विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. मग त्या डोंगराच्या पाय त्याच्या दिशेनं जायचं, तिकडून आवाज यायला की तिकडे जायचं. भंडारा डोंगर समोर आहे, भामचंद्र इकडे आहे, घोरडी इकडे आहे. म्हणजे तीन बाजूला तीन रस्ते. मग त्या बाजूच्या बरोबर त्यांना आवाज येतात. ते तिन्ही रस्त्याला कान लावायचे. मग कुठल्या दिशेने आवाज येतोय, मग त्या दिशेने ते भाकरी घेऊन जायच्या, त्यांना जीव घालायच्या आणि मग स्वतः जेवायच्या त्या. जिजाबाई हो ना. आणि त्या भाकरी घेऊन जाताना त्यांना काटा पण मोडला. तो काटा काढलेला आहे भंडारा डोंगरावरती. होय का? जिजाबाई ज्यावेळेस भाकरी घेऊन जात होत्या त्यावेळेस त्यांच्या पायामध्ये काटा मोडलेला होता. त्यावेळेस विठ्ठलाने त्यांच्या पायातील काटा हळूच काढून घेतला, हे सुद्धा त्या सांगत होत्या. त्यानंतर आम्ही आलो या ठिकाणी, थोडीशी खाऊगल्ली होती तिकडे आलो. जंगली महाराज रोडला ही जी खाऊगल्ली आहे या ठिकाणी आम्ही थोडंसं खाऊन घेतलं. हा बघा, या ठिकाणी तुपातला साबुदाणा वडा आहे. तर या ठिकाणी हा साबुदाणा वडा एक खाऊन घेतला. इथे बरीच मोठी खाऊगल्ली आहे. श्रद्धानी ज्यूस पिऊन घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी. तर असा आमचा आजचा दिवस होता. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आमच्या फांदीवर एकदम मस्त चाललं.